उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण समोर यायचं. एक लक्ष द्या, सिस्टमला का उलटे काहीच करत नाही. दिलीप काय
सर्व मान्यवरांचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। मित्रांनो, संपूर्ण देशभर 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे। भारतासाठी ज्या ज्ञात अज्ञात क्रांतीवीरांनी बलिदान दिलं त्या सर्वांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आजचं ध्वजारोहण ज्यांच्या शुभ हस्ते होत आहे ते याच विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि उद्योजक निलेश शेठ बोरचडे, त्याचप्रमाणे माजी सभापती दीपक शेटावटी, गावचे सरपंच प्रियाताई, उपसरपंच माऊली शेठ, सर्व मान्यवर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुनश्च आपलं अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो। मित्रांनो, विद्या विकास मंदिर राजुरी हे आपलं विद्यालय तालुक्यामध्ये विविध कारणांनी जे आहे ते नेहमी चर्चेत असतं। आपले निकाल जे आहेत ते अत्यंत चांगले असतात। सायन्स सारखा विभाग जो आहे त्याचा जर विचार केला तर आपल्याकडे असणारी मुलं खूप कमी टक्केवारी मिळालेली या ठिकाणी ऍडमिशन घ्यायची, परंतु आता सांगायला आनंद वाटतो की 90% पेक्षा जास्त मार्क्स असणारी 15 ते 20 विद्यार्थी या ठिकाणी प्रवेश घेतात। ही एक आनंददायी किंवा अभिमानाची बाब आहे। आणि विशेष म्हणजे निकाल आपला 100% असतो। त्याचप्रमाणे 10वीचा निकाल जो आहे तो 99.20% आहे। कॉमर्सचा निकाल चांगला आहे। आपण स्कॉलरशिपच्या बाबतीमध्ये तालुक्यामध्ये 2 क्रमांकाला आहोत। 20 विद्यार्थी आपले 5वीला आणि 8वीला स्कॉलरशिपला आलेले आहेत। विविध प्रकारचे कार्यक्रम सातत्याने या ठिकाणी होत असतात। भौतिक सुविधा अत्यंत चांगल्या प्रकारच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी पुरवल्या जातात। या ठिकाणी पाहिलं तर मध्यान्ह भोजन घेणारी तालुक्यामध्ये पहिली शाळा अशी आहे की जिथं विद्यार्थी डायनिंग टेबलवर आणि खुर्चीवरती बसून पोषणाहार घेत असतात। आपली मैदानं चांगली आहेत। मैदानाबरोबर बद्दल सांगायचं झालं तर एकट्या क्रिकेटची 3 पिच आपल्या विभागामध्ये आहेत आणि असं फार कमी शाळेमध्ये अपवादात्मकरित्या जे आहे असेल इंडोर गेम या ठिकाणी असतात। मिनी सायन्स सेंटर पासून तर आयटी लॅब पासून अनेक प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी असतो। नुसत्या पाण्याच्या एकट्या युनिटवरती 5 लाख रुपये खर्च झालेले आहेत। हा एकंदरीत विचार करता विद्यालय जे आहे ते दिवसेंदिवस पुढे जात आहे आणि यासाठी माजी विद्यार्थी किंवा दानशूर व्यक्ती यांचं मोठं सहकार्य लाभत आहे। त्यांना देखील या निमित्ताने मी धन्यवाद देतो। आज ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ते निलेश वामन बोरचडे हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, उद्योजक आहेत। सुरुवातीला त्यांनी शेती केली, नंतरच्या काळामध्ये ट्रॅव्हल्स सारखा व्यवसाय मुंबई या ठिकाणी केला, नंतर आळंदी या ठिकाणी नीलम हॉटेल नावाचं हॉटेल सुरू झालं, रेस्टॉरंट, आणि त्या माध्यमातून अनेक मान्यवर मंडळी जे आहेत ती टेस्ट घेण्यासाठी जेवण्यासाठी त्या ठिकाणी येतात। त्यामध्ये आमदार मंडळींपासून तर मंत्र्यांपर्यंत अनेक व्यक्ती आहेत। निलेश भाऊ असं एक व्यक्तिमत्व आहे। त्यांचा एक किस्सा फक्त सांगतो की त्यांचा मुलगा अधिराज हा त्याचा जन्म 12 डिसेंबरला आहे। पवार साहेबांचा जन्मदिवस तोच आहे। मग त्यांच्या समवेत एक वाढदिवस साजरा करायचा म्हणून पहिला वाढदिवस जो आहे तो हट्टाने त्याने पवार साहेबांच्या समोर साजरा केला। जे डोक्यामध्ये येतं ते तो करतो हे वैशिष्ट्य आहे। अगदी एकनाथजी शिंदे माजी मुख्यमंत्री तिथपासून तर अजितदादांपर्यंत पर्सनली नावाने त्याला ओळखतात। व्यवसाय करत असताना प्रामाणिकपणा त्याच्या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे सामाजिक दायित्वाच्या भावनेमधून ज्या काळामध्ये कोरोना आलेला होता त्यावेळेला असंख्य पेशंट त्यांनी नीट केलेले आहेत की ज्या वेळेला कोणीच बाहेर पडत नव्हतं त्यावेळेला स्वतःची पर्वा न करता असंख्य जणांना नीट करत असताना एकदा संपूर्ण कुटुंबच त्याचं बेतलं। अशा काळामध्ये की ज्या वेळेला कोरोनाला सगळेजण घाबरत होते, अनेक महाराज मंडळी त्याच्या जवळचे आहेत। मोठ्यामध्ये रामराव महाराज ढोक पासून तर अगदी पुरुषोत्तम महाराज पाटील असतील किंवा संग्राम बापू आहेत, विशाल महाराज खोले, समाधान महाराज शर्मा, अनेकांना वेगळ्या वेगळ्या कारणाने मदत करण्याचं काम तो करतो। आळंदीमध्ये सगळेच वारकरी येतात, ते सक्षम असतात असं नाही। काही जे आहेत ते अचानकपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेले असतात, त्यांच्याकडे सुविधा उपलब्ध नसतात आणि अशाच्या मदतीला धावून जाण्याचं काम तो करत असतो। विशेष म्हणजे वारकरी संप्रदायातल्या कुणालाही काही डॉक्टरची गरज असेल किंवा अन्य काही कारणाने अडचणी आल्या असतील, आर्थिक अडचणींपासून तर अनेक अडचणींपर्यंत ते सोडवण्याचं काम जे आहे ते निलेश भाऊ करतो। हे बऱ्याच जणांना म्हणजे माहित पण नसेल, तो कधी सांगत पण नाही, परंतु अनेक गोष्टींचे आम्ही नातेवाईक असल्यामुळं साक्षीदार आहे। याच ठिकाणी त्याची सासूरवाडी आहे, याच ठिकाणी त्याच्या बहिणी दिलेला असल्यामुळं राजुरीतला भाग कानाकोपरा त्याला आपला वाटतो आणि माझे विद्यार्थी असल्यामुळं
त्याला आपण या ठिकाणी बोलावलेला आहे, त्याचा सत्कार होतो आहे. हा सत्कार करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष त्याप्रमाणे आदरणीय दीपक शेटावटी आपण प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करावा. बबनभाई यानंतर अजून एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने एक सत्कार होतो आहे. ज्येष्ठ व्यक्तिमत्व जुन्नर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय दीपक शेटावटी एक करू साहेबांनंतर सगळ्यांना गुलाब पुष्प जे आहे ते देऊन आपण प्रत्येकाचं आदरातिथ्य करत आहोत. शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावरती जुन्नर तालुक्याचे माजी सभापती दीपक आवटे, राजुरी गावच्या विद्यमान सरपंच प्रियाताई हडवळे, उपसरपंच माऊली शेठ शेळके, अनेक संस्थांचे चेअरमन, संपूर्ण व्यासपीठ. मित्रांनो, मी या शाळेचा माजी विद्यार्थी, 5वी ते 7वी माझं या ठिकाणी शिक्षण झालं. तसेच माझी पत्नी ती या शाळेची माजी विद्यार्थिनी, माझ्या 5 बहिणी त्याही शाळेच्या या माजी विद्यार्थिनी. अशा या भावनिक नातं असलेल्या विद्या विकास मंदिरामध्ये जो ध्वजारोहणाचा जी संधी मला आज जनता विकास मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षकवृंद यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचं ऋण व्यक्त करतो. मित्रांनो, जीवनामध्ये मी शेती व्यवसाय केला, ट्रॅव्हल्स केला, टॅक्सी ड्रायव्हर, गॅरेजमध्ये आणि आता हॉटेल व्यवसाय अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक ओळखी झाल्या. गुणवत्तेच्या जोरावरती जर काम केलं तर हमखास यश मिळतच, हा माझा स्वतःचा अनुभव. त्यामुळे आपणही सर्वांनी चांगल्या पद्धतीचा अभ्यास केला, चांगलं गुण मिळवलं तर आपणासही यश हे हमखास आहे, हे माझ्या अनुभवावरून सांगतो. तसं आपलं आत्ताचं वय शिक्षणाचं आहे, त्यामुळे आपण चांगलं शिक्षण घ्या, चांगली गुणवत्ता का. आपले आई वडील शिक्षक यांचा शाबासकीची थाप आपल्या पाठीवरती घ्या. तसेच या विद्या विकास मंदिराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या कालचं विद्या विकास मंदिर व आत्ताचं विद्या विकास मंदिर यामध्ये फार तुलनात्मक असा मोठा बदल झालेला आहे. सर्व शाळेचा आजूबाजूचा परिसर, शाळा अत्यंत देखणी अशी या ठिकाणी जनता विकास मंडळ व प्राचार्य यांच्या माध्यमातून फार सुंदर असे या ठिकाणी काम चालू झाले. आमच्या
बत्तीस